नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते स्वस्त आणि आनंदी असाल. आज माझी सकाळची सुरुवात पसाऱ्याने झाली. आता उन्हाळ्याच्या दिवसात मी रात्री थोडा उशिराच कपडे धुवायचे. आता घरचे सर्व काम, मग व्हिडिओचे काम, एडिटिंग, त्यामुळे मला थोडा वेळ व्हायचाच. आणि उन्हाळ्यात काय, रात्रीलाही कपडे धुतले तरी लवकर वाळून जातात. म्हणून मी काल पण थोडे उशिरा कपडे धुतले, पण काल रात्री अचानक पाऊस आला. आता आमचं इंडिपेंडेंट घर असल्यामुळे बाहेर कपडे वाळवायला जागा आहे. त्यामुळे अजूनपर्यंत मला काही स्टँडची आवश्यकता पडली नाही. म्हणून मी कपडे वाळवण्याचा स्टँड काही घेतला नाही. पण आता रात्रीला जेव्हा कपडे वाळवायची वेळ आली, तर मग मला सर्व कपडे असे सोप्यावर वगैरेच पसरवून ठेवावे लागले. त्यामुळे उठल्याबरोबर सर्वात आधी मला लिव्हिंग रूमच आवरून घ्यावा लागला. सर्व कपडे वगैरे उचलून घेतले. सोबत मग लिव्हिंग रूमची क्लिनिंग पण करून घेतली. सकाळची सुरुवात अशी पसाऱ्याने झाली तर मूड थोडा खराब होतोच. पण काय करणार, पसाराही मी स्वतःच केला होता, त्यामुळे दुसऱ्यांना काही मी दोष देऊ शकत नाही. तसे पसरवलेले कपडे रात्रभरात छान वाळून गेलेले होते. आता पसारा उचललाच तर म्हटलं हातात हात हॉल पण आवरून घ्यावा आणि डस्टिंग पण करून घेतली. हॉलचे काम आवरून आली मग किचनमध्ये. तसा आज मला सकाळचा स्वयंपाक काही करायचा नव्हता, कारण मिस्टर गेलेले आहेत मित्रांसोबत पिकनिकला आणि माझ्या मुलाचे टाईम टेबल थोडे वेगळेच झालेले आहे. म्हणून मी काही आज स्वयंपाक केला नाही. काल रात्री मी चणा डाळीचा दाळवा केला होता, ती भाजी शिल्लक होती, तर म्हटलं चला आता याचे पराठेच बनवून घ्यावे, म्हणजे नाश्त्याला ते होऊन जातात. डाळीमध्ये शेंगदाणे घातलेले होते, म्हणून मग मी डाळ मिक्सरमधून फिरवून घेतली. त्यात मग कणिक घातलं, चवीनुसार मीठ, तिखट, हळद, थोडं जिरं, थोडी धनेपूड, थोडा गरम मसाला, थोडी तीळ, थोडा ओवा आणि थोडी कसुरी मेथी घातली आणि आपल्या नेहमीप्रमाणे थोडी कोथिंबीर आणि मग कणिक मळून घेतली. मग काय, नंतर छानपैकी पराठे लाटून घेतले आणि मग दोन्हीकडून व्यवस्थित शेकून घेतले. छानपैकी दोन्हीकडून तेल लावून मस्त खरपूस भाजून घेतले. इतकेच छान सॉफ्ट आणि टेस्टी हे पराठे बनतात. माझ्या दोन्ही मुलांना अशा उरलेल्या भाजीचे किंवा डाळीचे पराठे खूपच आवडतात. चला, माझे पराठे करून झाले, मग मी नाश्ता करायला घेतला. साक्षीच्या रात्री 2 वाजेपर्यंत ऑनलाईन क्लासेस सुरू असतात. त्यानंतर मग तो 2-3 तास रिव्हिजन करतो आणि पहाटे 6ला मग जिमला जातो. त्यामुळे तो रात्रभर काही झोपत नाही आणि जिमवरून आल्यानंतरच मग झोपतो. त्यामुळे त्याचा नाश्ता आणि लंच हे एकाच वेळेस होत असतं. म्हणून मला सकाळी काही स्वयंपाकाची घाई नव्हती. तो उठल्यानंतर पराठे खाऊन घेईल आणि मग मी संध्याकाळी स्वयंपाक करेल, तर मग तो नंतर जेवण करून घेईल. चला, मी नाश्ता आटोपला, मग राहिलेले भांडे वगैरे सर्व घासून घेतले. चहा गाळणे घासल्यानंतर धुताना मी टूथब्रशने व्यवस्थित घासून धुते, म्हणजे चहा गाळणीच्या जाळीमध्ये चहापत्तीचे कण जमा होत नाही आणि त्या छान स्वच्छ होतात. आता एवढे भांडे करेपर्यंत मी अगदी घामाघूम होऊन गेली. म्हणून सर्वात आधी मी कूलरसमोर जाऊन उभी राहिली आणि स्वतःला रिलॅक्स करून घेतलं. जास्त घाम गेला की थोडं घाबरल्यासारखं वाटतं, म्हणून 5-10 मिनटं तरी थोडं रिलॅक्स व्हावंच लागतं. चला, त्यानंतर मग मी लागले आपल्या समोरच्या कामाला. मगाशी मी फक्त रूम आवरून डस्टिंग करून घेतली होती, झाडू करायचा बाकीच होता. आता झाडू आणि पोछा करून घेते. खालच्या फक्त 2 रूमलाच मला पोछा लावायचा होता, कारण आज मला परत किचनची थोडी क्लिनिंग करायची होती. आता स्वयंपाकाचं एक काम कमी होतं, म्हणून म्हटलं चला दुसरं एखादं क्लिनिंगचं काम करून घ्यावं. आता स्वयंपाकाचा जवळपास 1 तास वाचलाच होता, तर तेवढ्या वेळात एखादं दुसरं क्लिनिंगचं काम आपलं होऊन जातं. तशी ही क्लिनिंग मी थोडी टप्प्यांमध्येच करत असते. एकदमच काही एवढ्या घराची आपण काही क्लिनिंग करू शकत नाही. टप्प्याटप्प्याने क्लिनिंग केली की आपल्यालाही मग जड जात नाही. आज मला किचन ओट्यावर ज्या ऑर्गनायझर रॅक ठेवलेले आहेत त्यांची क्लिनिंग करायची होती आणि ओट्यावरच्या मांडणीमध्ये पण मला थोडा बदल करायचा होता. ओट्यावर ठेवलेल्या सर्व ऑर्गनायझर रॅकमधले मी सगळं सामान काढून घेतलं आणि मग त्या धुवायला टाकून दिल्या. त्यानंतर तिथल्या जागेची व्यवस्थित क्लिनिंग करून घेतली. रॅक ठेवलेल्या असल्यामुळे भिंतीच्या टाईल्स आणि ओटा तिथून व्यवस्थित रोज स्वच्छ केल्या जात नाही. मग महिन्यातून एकदा अशी ही स्वच्छता करून घ्यावी लागते. राईट साईडची क्लिनिंग आटोपली. मग त्यानंतर गॅस शेगडी आणि गॅस ओटा पण व्यवस्थित मी स्वच्छ करून घेतला. गॅस शेगडी आणि गॅस ओटा स्वच्छ करण्यासाठी मी एका स्प्रे बॉटलमध्ये लिक्विड क्लीनर घालून ठेवते आणि त्यानेच ओटा आणि गॅस व्यवस्थित स्वच्छ करते. डेली अशी क्लिनिंग राहिली की एक्स्ट्रा डीप क्लिनिंगच्या वेळी जास्त एफर्ट्स द्यावे लागत नाही.
एवढे सर्व कामं होतपर्यंत मगाशी मी जे भांडे घासले ते पण वाळले. मग जे भांडे व्यवस्थित कोरडी झाली मी त्यांना आपापल्या जागी ठेवून दिले. मला ओट्याखाली ठेवायसाठी एक ऑर्गनायझर रॅक घ्यायची होती. तर मी ही रॅक फ्लिपकार्टवरनं बोलवलेली आहे. मागच्या वेळी एक रॅक मी मिशोवरनं बोलवली होती. मला तशीच एक पाहिजे होती, पण ती नंतर आउट ऑफ स्टॉक गेली. म्हणून मग मी ही फ्लिपकार्टवरनं बोलवली. मला ही ओट्याखाली ठेवायची होती. तर ओट्याखाली मला फक्त 4 ड्रॉवरचीच रॅक पाहिजे होती, पण 4 ड्रॉवरची रॅक काही मला मिळाली नाही. मग मी ही 5 ड्रॉवरवालीच बोलवली. तर ओट्याखाली काही आता 5 ड्रॉवर जाणार नाही, म्हणून मग मी त्यातला एक ड्रॉवर काढून घेतला. ओट्यावरती राईट हँड साईडला माझी एल कॉर्नर स्टेनलेस स्टीलची रॅक ठेवलेली होती. त्यावरती मी सर्व चमचे वगैरे आणि मसाल्याचे डब्बे वगैरे ठेवायची. आता त्या रॅकमधले सर्व सामान मी आता या ड्रॉवर रॅकमध्ये ठेवणार आहे आणि ही रॅक आता मी ओट्याखाली ठेवणार आहे. आता ओट्याखालच्या या साईडला कणिक आणि डाळ तांदळाचे डब्बे ठेवलेले असतात. तिथेच मला आता ही ऑर्गनायझर रॅक ठेवायची आहे. तर मी तिथले सगळे डब्बे वगैरे काढायला घेतले आणि बघा तेवढ्यातच लाईट पण चालली गेली. मग मी डब्बे वगैरे काढून घेतले, पण आता मला व्हिडिओ पण शूट करायचा होता. आता मी अंधारात तर व्हिडिओ शूट नाही करू शकणार, त्यामुळे व्हिडिओ शूटिंग मला इथेच थांबवावी लागली आणि हे काम पण इथेच थांबावं लागलं. हे बघा बाहेर पाऊस येत आहे आणि जोराचा वारा सुटल्यामुळे लाईट गेलेली होती. आता पावसाळ्यात हा प्रकार सुरूच असतो. थोडा जरा का जोरदार वारा आणि पाऊस सुरू झाला की लाईट गेलीच म्हणून समजा. मग मी बाकी काम तसेच राहू दिले आणि आंघोळ वगैरे आटपून घेतले. आणि आज शनिवार होता, त्यामुळे आज मला लॅट्रिन बाथरूमची पण क्लिनिंग करायची होती. आता लॅट्रिन बाथरूमची क्लिनिंग आणि एक्स्ट्राची ही किचन क्लिनिंग, यामुळे वेळ जरा मला जास्तच लागणार होता. आणि लाईट येण्याची जर मी वाट पाहत राहिली असती तर आज मला कामाला खूपच वेळ झाला असता. म्हणून मी म्हटलं चला लाईट गेलेली आहे, तेवढ्या वेळामध्ये मी लॅट्रिन बाथरूम करून आंघोळ आटपून घेते. तसा आज मला हेअर कलर पण करायचा होता, पण वेळ काही मिळाला नाही. आणि लॅट्रिन बाथरूम घासले त्यामुळे मग केस पण धुवायचे होते. तर मी लॅट्रिन बाथरूम आणि आंघोळ करून घेतली, केस वगैरे धुवून घेतले, पूजा आटोपली आणि मग परत क्लिनिंगच्या कामाला सुरुवात केली. आता आंघोळीनंतर क्लिनिंगचे काम करायचे म्हटलं तर मला हे जरा जडच जातं, कारण की धुळीचे काम हे सर्व आंघोळीच्या आधी झालेले बरे वाटते. पण किचनचा पसारा तसाच होता, तर हे काम पण मला अर्धवट सोडता येणार नव्हतं. मग काय, आता साडी तर घातली नव्हती, तर पदर काय कमरेला खोचणार नाही. मग बांधला चेहऱ्यावर स्कार्फ आणि समोरचे क्लिनिंगचे काम सुरू केले. डब्बे वगैरे तर मी तिथले मगाशीच काढून घेतले होते. त्यानंतर मग मी तिथून झाडू लावून घेतला आणि व्यवस्थित तिथून पोछा वगैरे करून घेतला. नंतर मग ऑर्गनायझर रॅक तिथे ठेवून दिली आणि डाळ तांदळाचे डब्बे सुद्धा तिथेच ठेवून दिले. सध्या तरी हे डब्बे दुसरीकडे ठेवायची काही जागा नाही, तर मी हे डब्बे इथेच राहू देणार. त्यानंतर मग जे ऑर्गनायझर रॅक मी काढल्या होत्या त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या. ही जी एल कॉर्नरवाली स्टील रॅक होती ती सिंकमध्ये काही येत नव्हती, त्यामुळे मग मला तिला ओट्यावरच ठेवून घासून घ्यावी लागली. धुवायसाठी तर या रॅकला मला बाहेरच न्यावं लागलं. बाहेरच्या नळावर नेऊन या रॅकला मग मी व्यवस्थित धुवून घेतली. त्यानंतर व्यवस्थित कोरडी पुसून आता या रॅकला मी ओट्यावरच्या लेफ्ट हँड साईडच्या कॉर्नरमध्ये ठेवणार आहे. या रॅकमध्ये जे रॉड लावलेले आहेत त्यामध्ये गॅप आहे, त्यामुळे इथे कुठल्या पण वस्तू ठेवल्या तर त्या लोटून जातात. म्हणून मग इथे मी कार्डबोर्डचे तुकडे कापून ठेवून दिले. आता इथे मी सर्व लोणचे, सॉस वगैरे ठेवणार आहे. इलेक्ट्रिक केटल आणि कप स्टँड आधी मी ज्या स्टँडवर ठेवलेला होता तो स्टँड मी तसाच ठेवलेला आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आज मी किचन ओट्यावरची मांडणी थोडी बदलवलेली आहे. तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा की या थोड्याफार चेंजेसमुळे माझं किचन कसं दिसते आहे ते. राईट साईडला आता मी फक्त 2 शेल्फवाल्याच रॅक ठेवलेल्या आहे, त्यामुळे आता तिथली जागा थोडी सुटसुटीत वाटत आहे. क्रॉकरी कबर्डमुळे किचन थोडं बरं वाटत आहे. या साईडला सर्व इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आलेले आहेत आणि इथे खालच्या साईडला हा बघा हा ऑर्गनायझर ड्रॉवर रॅक ठेवलेला आहे. साईडला डाळ तांदळाचे डब्बे ठेवलेले आहेत. असं माझं हे सिंपलचं किचन आहे आणि त्याची आज मी क्लिनिंग आणि रिऑर्गनायझेशन केलेलं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.